सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गुळातल्या दशम्या। तुम्ही हे प्रवासासाठी नेऊ शकता, हे जास्त दिवस टिकतात। हे 250 ग्राम गुळ आहे, ह्याच्यात अर्धा ग्लास पाणी घालायचंय आणि गॅसवर ठेवून वितळून घ्यायचे दूध। गुळ आपल्याला गोड कसं पाहिजे त्याप्रमाणे गुळ घाला। 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेऊया, त्याला चालून घेऊया नीट। अर्धा वाटी डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ, ह्याच्यात थोडी सुंठ पावडर टाकून घेऊया। गुळाचं पाणी घालून घ्यायचंय। हे गुळाचं पाणी थोडं गार झाल्यानंतर कणिक मळायचं। हे जे पाणी आहे ते थंड झालेलं आहे, आता आपण पीठ मळून घ्यायचंय। हे पीठ मळून झालेलं आहे, जे गोळे करून घेतलेले आहे। आता आपण ह्याला लाटून घ्यायचं। हे बघा, याला लाटून घ्यायचं असं। हे बघा लाटून झालंय। जास्त पातळ पण लाटायची नाहीये आणि जास्त जाड पण नाही। ह्याला पलटून घ्यायचंय। हे बघा, थोडं तेल लावून घ्यायचंय, काढून घेऊया। हे बघा, असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साइडनी। हा मोकळा झुणका पण 8 ते 10 दिवस छान टिकतो। ह्याची रेसिपी आमच्या चॅनलवर अगोदरच आहे, तुम्हाला लिंक मध्ये ह्याची रेसिपी भेटेल। लवकरच भेटू आमच्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र। आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।